दाखवूच कसं होते काय होते. नाश्ता वगैरे करू थोड्या वेळात निघू का काय 15 भरपूर पावसा वगैरे मुळे भरपूर चिखल. कमेंट्स तसा ब्रेक घ्यायला थांबलेलो आहेत सगळेजण थकलेले पाणी वगैरे प्यायला. इथपर्यंत आलो किती वेळ झालाय चढतोय हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एका नवीन दिवसात सुरुवात. आज आपण कुठं जात आहोत? राजगडला फिरायला जात आहोत. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, एकदम भारी गाड्या वगैरे. बाकीच्या काही जण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही आता बाकीच्या इथून निघायची तयारी आहे. गाड्या वगैरे रेडी आहेत. 5-10 मिनिटात जाऊत. मग तिकडे भाऊ पण थोडंसं राजगडबद्दल माहिती देऊ. तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवूच कसं होते काय होते काय नाही. आता ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे चांगलं दिसून राहिलं. हां, वातावरण एक नंबर झालेलं आहे. वातावरणाला विषय नाही, त्याच्यामुळे निघलेले आहेत. आता थोड्याच वेळ तिथं पोहोचू. 30 किलोमीटर आहे पुण्यापासून. निघलेले सगळे आमचे झीलचे मित्र वगैरे. चला भेटूया थोड्याच वेळ. पाऊस वगैरे चालू झालेला आहे. भिजत आहोत आता आम्ही जवळपास. आता रस्ता माहीत नाही, आता रस्ता मॅप वगैरे लावून जायचं ठरवलेलं आहे. एक नंबर थोडा वातावरण बघा तुम्ही पावसात मजा. थोडंसं समोर आलो आम्ही टोल नाक्याच्या. बाकीचे प्लेयर तिकडे मागं राहिलेले आहेत. ते म्हटले इथं पुढे येऊन थांबा, त्याच्यामुळे थांबलो. आता ते यायची वाट बघायला बराच वेळ झाला. ते काय येईना, काय झाले काय माहिती. पुढं थांबलेत, काहीतरी काम करत असताल. काहीतरी तेवढं झालं की मग आता निवृत्ती आले की लगेच. थोडंच राहिलं आता 10-1 किलोमीटर राहिला असं आलेलं आहे. अर्ध्या रस्त्यात पाऊस लागला होता भयान तुफान. भिजलो पूर्ण शर्ट वगैरे. भारी वाटला पण पावसात, म्हणजे रिमझिम होता पण भारी. इकडं मागच्या साईडला तुम्हाला समजेल ना जरा. आता फक्त 10-15 किलोमीटर राहिलेलं आहे. तर नाश्त्याला बसलेलो आहे. नवीन मित्र आम्हाला भेटलेला आहे. ते आमचे परभणीचे मित्र आहेत तिकडे. काही जण आता नाश्ता वगैरे करू थोड्या वेळात निघू का काय 15 किलोमीटर असेल काय तुम्ही? हां, 15 किलोमीटर असेल. आता जाऊ थोड्या वेळात. नाश्ता करायला नवीन गावाकडले मित्र भेटले, त्याच्यामुळं आता बसलेला त्यांच्यासोबत नाश्ता वगैरे करायला. आता थोडंसं नाश्ता वगैरे मिसळपाव वगैरे खाऊता आणि मग जाऊ. हायवेवरून डायरेक्ट घाटाच्या रस्त्याला. एक नंबर नजारे. आमची गँग इकडे पुढं. एक नंबर नजारे. वातावरण बघा. एक नंबर नजारे. अजून तर पोहोचलो नाही आम्ही, पण जे जातानाचे नजारेच आहेत ना ते एक नंबर आहे खरंच. एकदम भारी फील. थंड हवा, थोडासा पाऊस होऊन गेलेला अगोदर. हे आमची पुढं गँग चालली एकामागे गाड्या वगैरे. आणि जी ट्रॅव्हलिंगची मजा जी बाईकवर आहे खरंच, इकडे एकदा बाईकवर यायला खरंच खूप भारी आहे. म्हणजे की एक नंबर ऑसम. रस्ता एकदम भारी, एकदम असं कोकण टाईपमध्ये आल्यासारखं वाटते. दोन्ही साईडने झाडे वगैरे, पक्षी वगैरे, पुन्हा ग्रीनरी वगैरे. आता जस्ट नॉर्मल पाऊस होऊन गेला, त्याच्यामुळं अजून भारी वाटत आहे. एक नंबर. पब्लिक आता जस्ट मध्ये पोहोचलेलं. पार्किंग वगैरे केली, थोडं चहा वगैरे आताच पिऊन जावं म्हणलं, कारण की वर ट्रॅक करायचा आहे. पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता थोडं इथं चहा वगैरे थोडं गरम एनर्जी घेऊन निघूता. म्हणजे कसं नॉनस्टॉप चलो. सुरुवात झालेली आहे. आम्ही बांबू वगैरे ट्रॅकची सुरुवात झालेली आहे घेऊन. ते आमच्या अर्धी पब्लिक थांबलेले आहे. बांबू वगैरे घेऊन निघत आहोत. तयार बांबू वगैरे घेऊन. भयानक ट्रॅक पूर्ण चिखल झालेला आहे. आणि हे एक नंबर सुरू, कारण की भरपूर पाय पाऊस.
भरपूर पावसा वगैरे मुळे भरपूर चिखल झालेला आहे, पाय वगैरे सटकणार आहे, बांबू वगैरे रेडी. चलो ट्रॅक सुरू. भयान अवघड ट्रॅक आहे, दम लागला पूर्ण, कारण की पाऊस वगैरे येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे ते पूर्ण असं चिकट झालेलं आहे. तर पाय फार सटकत आहेत बघा, काट्या वगैरे टेकू यावं लागत आहे, तरी पण सटकायचं. शुभम काठी घेतो का? चलो थोडा रहेगा, हो गया. अजून भरपूर वर जायचंय. मिशन पास करून आलेले अंदर उभे. चलो एखादा पलटा तर लय भारी, मला थंबनेल भेटन एक नंबर. चल सिद्धू. दिसायला इझी दिसते, पण चलताना फार पाय सटकत आहेत. हाय स्ट्रगल आहे, ट्रॅकिंगची स्ट्रगल आहे भरपूर, पण वर आल्यावर सगळा थकवा निघून जातो. इतका भयानक नजारा, विषय नाही. ट्रॅकिंग सॉन्ग वगैरे सोबत. खाली बघू द्या, नाही तर मिस पडून जाईल. अर्धी जर्नी पार केलेली आहे. नाही अर्धी झाली ना, हे काय थोडासा प्लेन सरफेस आलेला आहे त्याच्यामुळे अर्धी जर्नी पार केलेली आहे. काट्या वगैरे थोडासा इथं जरासा म्हणजे असा प्लेन सरफेस होता त्याच्यामुळे आता थोडासा फोटो वगैरे हे ते करत आहोत, जरा शूटिंग वगैरे. हे बघा माग किती भारी नजारा. इथपर्यंत येईपर्यंतच पूर्ण घाम वगैरे आलेला आहे, परेशान. वरून येणारे भारी हसतायत, बघू आताशी सुरुवात आहे म्हणत आहे. आज फक्त भविष्यात खूप राहिले म्हणे तुमचं वर चढायचं. एक नंबर ट्रॅकिंग करायची हाऊस. हां भयानक आवाज जाऊन समजत असेल तुम्हाला किती दम लागलाय. तर कमेंट्स काय? नो कमेंट्स. मी थोडासा ब्रेक घ्यायला थांबलेलो आहे, सगळेजण थकलेले आहेत, पाणी वगैरे प्यायला आहे. शोभम भाऊ फोटो घ्यायला तिकडून. थोडं 5-10 मिनिट थांबा म्हणलं, कारण की अजून पुढं एखादा घंटा लागल. 1 घंटा लागेल का? 2 घंटे म्हणते. शर्ट वगैरे पुरा असा घाम टप पडत आहे. इतका घाम येत आहे खतरनाक. आता शर्ट काढून मग थोडी हवा चालू झाली, थोडासा बारीक पाऊस चालू झालाय. इतका थंड वातावरण आहे तरी पण इतका घाम येत आहे की तुफान, विषय नाही. थोडा ब्रेक टाइम, थोडा ब्रेक वगैरे घेऊ, थोडा वेळ श्वास वगैरे फुललेला थोडा कमी झाला की मग वापस निघू. मखमल किडा खूप दिवसानंतर बघितलेला आहे का कधी तुम्ही? कोणी बघितलेलं आहे? मी लहानपणी खूप पकडायचो, डब्बीमध्ये टाकून ठेवायचो मखमल किडा. नजारे थोडा पाऊस पण येत आहे, असं दिसणार नाही, हातावर पडल्यावर दिसेल. एक नंबर. आभाळ सुद्धा आता म्हणजे जे ढग असतात ना पावसाचे, ते सुद्धा आमच्या खाली आहेत. हे पूर्ण ढगच आहेत. एक नंबर. मजा आली भाऊ? एक नंबर बाबा. आणि आता जवळच आलोय आपण या ठिकाणी. जवळजवळ 1200 मीटर वरती आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर आपण 1200 मीटर झाल्यानंतर पोहोचता तुम्ही डायरेक्टली. धन्यवाद दादा, जाऊन येतो आम्ही. एक नंबर सीन बघितला असेल त्यानं. सबस्क्रायबर तेवढाच एक. मित्रांनो मी म्हटलं होतं तुम्हाला अर्धा आलो, पण तेव्हा अर्ध नव्हतं, आता इथं अर्धा आलो. कारण की बघा, थांबा मी झूम मारून दाखवतो तुम्हाला, दिसते का बघा. ते तिथं दीड ते 2 किलोमीटर अजून राहिलेलं आहे ट्रॅक. एवढा कंप्लीट झाल्यास आम्हाला वाटलं झालं, राहिलं तर आता वाटायला आता शिकतं
सुरुवात आहे शुभम भाई, सुरुवात आहे का आता शिक? आता आलोय आपण. आता इथपर्यंत आलो. किती वेळ झालाय चढतोय हे बघा. इतका अजूक इथं तरी थोडं समजा बॅरिकेड ते वगैरे लावलेलं आहे धरून चढायसाठी. अजूक तिथपर्यंत जायचंय त्या तिथं. विषय नाही, जाईल मी खाली. इथपर्यंत आलो. इथंच दम लागला. तिथपर्यंत दम लागला तेव्हा दम नाही लागला तुला. 2 शब्द तू राजगड. दिसते का हे बघा, हे ढग 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 इतकं इलाग. अजून इतकं चढायचंय. हां हां बोला, तुम्ही बोला 2 शब्द. काय म्हणता? अरे पुण्यामध्ये येऊन रूम मध्ये पडून राहण्यापेक्षा तिकडे इकडे फिरण्यापेक्षा कधी गड किल्ल्यावर येऊन बघा. महाराजांनी आपल्यासाठी काय काय घडवून ठेवलंय हे बघा. निसर्गाचं सौंदर्य लुटा. एक नंबर. बोल भाई. हा येत आहे. एक नंबर. इथून भयानक होतं चढण्यासाठी. रिस्क बसले बघा दम लागून. जवळपास पीकवर आलेलो आहे. काय नजारा बाई. इथे जायचंय. तिथं किती चाललो तरी पण काहीच दिसणार नाही. पूर्ण पूर्ण ढग आहेत. पूर्ण काही दिसणार नाही. स्वर्ग आहे स्वर्ग. झाड बघा किती भारी. चला चला चलत राहा. कॅमेरामध्ये दिसते का नाही माहित नाही. हे बघा मागं पूर्ण धुकं आहे. म्हणजे आम्ही सुद्धा स्वतः धुक्यातून चाललोत, पण ते कॅमेरामध्ये कसं थोडंसं ब्लर वगैरे ते क्लिअर करून दाखवत आहे त्याच्यामुळे. ते बघा हे बघा वर ठीक आहे. वरती त्याच्या मधातून जात होता आम्ही आता, पण ते आता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसणं झालं त्याच्या. नाही तर एक नंबर. ट्रॅक करा. आमचं काम जरा फिरलंय. जीन्स घाललो ट्रॅक करायला. आज स्निकर्स घातलाय. काम फिर तरी बी कर हर मैदान फते. बघा किती वारी. विषय नाही. एक नंबर ट्रॅक. इथून चढायचे. फार हळूहळू चढावं लागत आहे कारण पाय वगैरे सटकत आहेत. एक नंबर ट्रॅक. कुठची कितकीशी जागा आहे बघा इथून. वरत्याची आहे कोणाच तरी. ट्रॅक बोलते ट्रॅक. खतरनाक. एक टाइमला एकच जण पास होत आहे. एकदम स्लिपरी रस्ता. आता आम्ही सर्व वर आलो, मग यांना जायला जागा भेटली. शेवटी किल्ला हो अजून पुढे आहे, पण सुरुवात झाली. नेमकशी सुरुवात झाली किल्ल्याची. आता पोहोचलेला इकडे बघा पूर्ण धुकं आहे. हे इथं बघा जवळचे माणसं सुद्धा दिसत नाहीत. इथं बघा हे इथं पाणी. इथं तलाव आहे. इतक्या वर सुद्धा तलाव. पियायच्या पाणी तर पियायसारखं पाणी आहे असं म्हणतायत लोक. जवळ झाड फार जवळ आहे, पण हे दिसत आहे पूर्ण धुक्यामुळं. धुकं नाही हे म्हणजे ढग आहेत पावसाचे ढग. आभाळ. एक नंबर. सांग भाऊ सांग. 4 घंटे अजून आरामात लागते भाई. मग संध्याकाळी 6 गडावर. धन्यवाद. थँक्यू. एकदम पीक वरती आलेलो आहे. नाही काही दिसत नाही. वर आलं तर एकदम असं म्हणजे प्लेन आहे सरफेस, पण चढतानाच फार भयानक ट्रॅक होता. पूर्ण धुकं आहे. काही दिसत नाही. थोड्या थोड्या अंतरावर दिसत आहे फक्त. चढून बघा हे हात भयानक झाले. एक हात धुतला फक्त मी बघा. हे थोडासा क्लीन केला आहे. बोट हे ते, कारण की आम्ही इथं वर पीकवर आलेलो आहे टोकावर. बघा इथं काय खातो. पिठलं भाकर कांदा एक नंबर. चुलीवरचं पिठलं भाकर एक नंबर. म्हणजे चुलीवरती अशी बाहेरून ते आराव भाजतात ना पोळी भाकर, ते
खतरनाक आहे. आम्हाला तुम्हाला फील देतो फील भाकर. आता पिठलं वगैरे भाकर खाऊन आता वापस रिटर्न ट्रॅक. अर्धे पोरं तिकडं मागं राहिले म्हणजे ते वर गेले ते वर. आणि मग आता आम्ही बाकीचे अर्धे पोरं पुढं गेले. आम्ही दोघंजण आता हळूहळू खाली उतरतोय. आता इथून डबल 2-1 घंटे लागतील उतरायला. इथून खाली जायचे रस्ता आवड आहे. पण आता रिटर्न ट्रॅक सुरू झालेला आहे. म्हणजे उतरता सोपा जाते कारण की थोडा फ्लो पण असते. म्हणजे ताकद एनर्जी लागत नाही वर यायला वापस. नाही लय भयानक लागणार. ब्लॉक सही आहे. आवे म्हणे येताना आलू सोपं लय आवड झाली. कसे झालेत पाय? एक नंबर. आता आलेलो आहे सगळं ट्रॅक वगैरे करून इकडं थांबलो सगळं टपून वगैरे. आता इथून डिवायडेशन होणार म्हणजे आपापल्या मार्गाला जाणार. त्याच्यामुळे म्हटलं आता इथपर्यंत आलो. अर्ध्या वाटत मोबाईल स्विच ऑफ पडला होता. त्यानंतर थोडा गाडीला चार्ज वगैरे केला आणि नंतर आता म्हटलं त्याला व्लॉग एकदा एंड करून टाकावं. इथपर्यंत बघितलं लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.